हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे मंडे. तर सगळे कामं ऑलमोस्ट आता झाली आहे. मुलं पण छान स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि म्हणता माझे सगळं कामं झाले. तर मी म्हटलं एक आता व्हिडिओ बनवावा. एक काल होता संडे, तर काल आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला. तर जिथे आम्ही फिरायला गेलो होतो ते एअरफोर्सचं म्युझियम होतं. जे नागपुरात राहतात त्यांना माहीत असेल की दाभ्याला वायुसेना नगरच्या इथे एअरफोर्सचं कॅन्टीन आहे. त्याच्या बाजूलाच हे एअरफोर्सचं ते लोकांनी म्युझियम तयार केलेलं आहे. तर अप्रतिम असं म्युझियम आहे, खूप छान आहे. आणि ना त्याची ना टायमिंग्स आहे. तर ॲक्च्युली काल आम्हाला थोडंसं लेट झालं होतं. त्याचं मॉर्निंगचा टायमिंग 2 वाजेपर्यंतच आहे. 2 वाजता ते क्लोज होतं आणि 4 वाजता ते पुन्हा ओपन होतं. तर आम्ही 1:30 वाजता काहीतरी तिकडे पोचलो होतो. तर मग तिथे जे आम्हाला सांगणारे होते, गाईड करणारे होते, तर त्यांनी म्हटलं की आता तुम्ही आले तर बघा, पण तुम्हाला थोडंसं फास्ट बघावं लागेल. त्यांनी आम्हाला मनाई नाही केली. त्यांचं क्लोजिंग टायमिंग झाला होता तरी त्यांनी आम्हाला बघू दिलं. फक्त त्यांनी एवढं सांगितलं की तुम्हाला थोडंसं फटाफट मी गाईड करेल आणि तुम्हाला फटाफट ते बघावं लागेल. तर आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला खूप छान अशी प्रत्येक गोष्टीची तिथे प्रत्येक असं ओरिजिनल प्रोडक्ट ठेवलेलं आहे. एअरफोर्सची रिलेटेड पूर्ण मिसाईल आहे. त्यांचे जे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट्स असतात, रडार वगैरे, जुन्या काळातले आपले फोन्स वगैरे, आणि खूप अशा छान अशा एअरफोर्सच्या रिलेटेड ज्या छान इन्स्ट्रुमेंट आहेत त्या पूर्णपणे ओरिजिनल आहेत. जे म्हणजे ज्यांची आता ज्या वस्तूंची आता ते म्हणजे वापरात नाही आहे, त्यांनी ते तिथे म्युझियममध्ये छान लोकांसाठी दाखवायसाठी ठेवलेलं आहे. तर आम्हाला खूप छान वाटलं आणि माझ्या मुलांनी, स्पेशली माझ्या मुलांना ते फार आवडलं. माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केलं, आम्हालाही फार छान वाटलं. आणि त्यांनी आम्हाला गायडन्स दिलं सगळं व्यवस्थित. प्रत्येक गोष्टीचं त्यांनी आम्हाला छान मस्त एक्सप्लेनेशन करून सांगितलं प्रत्येक इन्स्ट्रुमेंटबद्दल. तर तुम्ही कधी समजा नागपुरात कोणी आले तर नक्की या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा. मी पर्सनली सांगेन की खरंच खूप छान अनुभव घेण्यासारखं आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि ज्यांना एअरफोर्सची म्हणजे ज्यांना आवड आहे आणि ज्यांना वाटत आहे की आपण एअरफोर्स जॉईन वगैरे करावं, तर त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे खूप जवळून बघायला मिळतं आपल्याला प्रत्येक अशा छान इन्स्ट्रुमेंट. तिथे एक खूप असा मोठा हेलिकॉप्टर पण ठेवलेला आहे. हे पण आहेत, मिसाईल्स आहे, खूप साऱ्या अशा वस्तू आहेत तिथे आणि त्या ओरिजिनल आहेत. फक्त त्या आता यूजमध्ये नाही आहेत, म्हणून ते सगळे तिथे त्यांनी ते म्युझियम तयार करून त्या वस्तू तिथे सगळ्या छान अशा ठेवलेल्या आहे. फक्त 20 रुपीज तिकीट आहे बघायसाठी. तर खूप छान अप्रतिम अनुभव होता आमचा आणि त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला माहिती दिली. तर तो नागपुरातल्या लोकांना आता माहितीच असेल, कदाचित त्यांनी भेटही दिली असेल या म्युझियमला. पण जेव्हा कदाचित समजा कोणी तुमच्यापैकी कोणी नागपुरात आलं तर मी स्पेशली तुम्हाला सांगेल की इथे तुम्ही नक्की भेट द्या, खूप छान आहे. आता या व्हिडिओनंतर मी तिकडे जे काढलेले आहेत व्हिडिओज, काही मी व्हिडिओ शूट केलेले आहे ते मी तुम्हाला आता या व्हिडिओनंतर अटॅच करेल. तर प्लीज तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान असं काहीतरी बघायला मिळणार आहे. तर लगेच मी आता याच्यानंतर व्हिडिओ अटॅच करते. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आवडलं असेल तर छान कमेंट्स पण करा. ते स्वतः एअरफोर्सचे एयरफोर्स वॉरियर्स. ये ओरिजिन है एयरफोर्स का। हाँ 1910 से लेके अब तक का। हे शूट करायच्या आधी विचारून घ्या. ते म्हणे ना अलाउड आहे म्हणून. बाहेरचं आलं कोई बात नहीं, हमें मत कैप्चर करिएगा उसमें। अच्छा ठीक आहे. ये है रवि देशमुख वाव. ये अभी आपने ऑपरेशन सिंगर में हाँ हाँ हे बघ, उसी में ठीक है, नहीं तो ये हाइट दिखाता है जहाज। ये अच्छा जो अपना ये एल्टीट्यूड ओरडायचं नाही बिलकुल. ओके
इसका ये गेज है कितना प्रेशर मोबाइल्स यस गुड. मम्मी प्लेट है घेऊन येते. नाही रे, ते आपल्याला विकायसाठी नाही आहे. हे बघ, ये क्या था ये अरे ओरडायचं नाही. उसको बात नहीं करते. ये देखो ये रडार इक्विपमेंट है. मम्मी नौकरी बात नाही करत तिथला. मला ऐकू दे ते काय बोलतात मध्ये, मला पण ऐकायचं आहे रे. तुम्ही मला ऐकू पण नाही देत. फीडिंग का रेडियो टेलीग्राफी का सब कुछ है इसमें कम्युनिकेशन. और इसका जो वाइजर होता है, वाइजर में एक वाइजर होता है वो पे डिस्प्ले टाइप होता है. इस जांच को देख के सी मिसाइल है. अच्छा, सिप को डिसाइड डिस्ट्रॉय करने के लिए. हाँ, जो अपन टारपीडीओ जैसा जो सिप जो है उनको डिस्ट्रॉय करने के लिए अभी यूज में नहीं है. ये ओरिजिनल है, लाइव नहीं है. ती पण मिसाईल आहे. ये एयर लॉन्च अजिबात होती है, नाही. एयरक्राफ्ट से लॉन्च होता है. चॉकलेट खाई. ये एयरक्राफ्ट की गन है. शांत बस. ठीक है. इसकी और इसको लॉक करके उसको डिस्ट्रॉय करते हैं. इसमें एक्सप्लोसिव नहीं रहता है. अच्छा, जो फटता है. अच्छा, ये नहीं बस इतना ही है. इसमें सिर्फ उसका बस ये इक्विपमेंट है, हाँ, सेंसर्स सेंसर, है, लेजर है. और वो इतना जो यूनिट है ये प्रोपल्सन यूनिट है. है ना, मस्त आहे ना. त्याच्यात मिसाईल्स असे launch होतात. हे बघ मामा. जा उभी राहा. मस्त है ना, मेरे को बहुत अच्छा लगा. थँक यू फॉर गाईज वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. बाय.